हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या शनिवार 16 मेच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट आले आहेत. फ्रेंड्स, आजचा एपिसोड खूप भारी होता. ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या लग्नानंतरची सत्यनारायणची पूजा तर झाली, पण यावरून विजयाने खूप मोठा गोंधळ घातला आणि मग शौर्य आणि ऊर्जाला सुद्धा कळलं की विजया खोटं बोलत होती. तेव्हा विजयाने शौर्यला इमोशनल ब्लॅकमेल केलं. डोळ्यातून आसवं गळाली आणि आई रडायला लागली, म्हणजे मुलगा लगेच तिची बाजू घेणारच. पण ऊर्जाला कळलं ही बाई चांगलीच कपटी कारस्थानी आहे, आतल्या गाठीची आहे. आणि मग आता ऊर्जाची जी केस आहे पद्मा आणि विक्रांतची, तिचं हिअरिंग एका दिवसावर आलंय आणि ऊर्जाला पद्माला भेटायला जायचं होतं, पोलीस स्टेशनला जायचं होतं. पण विजयाने तिला घराबाहेर सुद्धा निघू दिलं नाही. तू या घरची नवीन सून आहे, तू सत्यनारायणची पूजा केली आहे, मग आता सगळ्या घरच्यांचा स्वयंपाक कर, असं म्हणून विजयाने ऊर्जाला घरातच गुंतून ठेवलं. मग आता ऊर्जा ही पद्मापर्यंत पोहोचू शकेल का? या केसचं पुढे काय होईल हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. हे सगळं नेमकं घडलं तरी कसं हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच ऊर्जा ही दिव्याला सत्यनारायणच्या पूजेचा प्रसाद देत असते आणि दिव्या ही नाक फुगवून रागारागाने तिच्याकडे पाहत असते. ऊर्जा ही मात्र स्माईल करते आणि दिव्याच्या हातात प्रसाद देते. दिव्या प्रसाद खाणार त्याच वेळेस विजया घरी परत येते. विजया आली म्हणजे आता मोठा गोंधळ होईल असा विचार करून दिव्या खुश होते. ऊर्जा मागे वळून पाहते तर विजया भूतासारखी तिच्यासमोर अवतरते. विजयाला दिसतं की सत्यनारायणची पूजा तर झालीयेच, त्यामुळे विजयाला खूप राग येतो. विजया आणि ऊर्जा दोघी एकमेकींना टशन देत असतात, एकमेकींकडे रागारागाने पाहत असतात. आणि त्याच वेळेस शौर्य आणि कुमुदिनी आजी तेथे येतात आणि मग विजया ही जाब विचारते, सत्यनारायणची पूजा कशी केली? विजया ही खूप चिडलेली असते. दिव्याला वाटतं आता तमाशा होणार, ती खुश होते. तर कुमुदिनी आजी तिला ठणकावून सांगते, मी केली. विजया खूप चिडते, ती पुढे काही बोलणार इतक्यात दिव्या म्हणते, आई तुम्ही ना अगदी वेळेवर आलात. खरं सांगायचं तर थोडा उशीरच झाला तुम्हाला. तुम्ही येण्याच्या आधीच सत्यनारायणची पूजा झाली सुद्धा आणि आपल्या नवीन जोडप्याची ऊर्जा आणि शौर्याची छान झाली आहे ना पूजा. प्रसाद घ्या बरं, प्रसाद सुद्धा खूप छान झालाय. विजयाला खूप राग येतो. दिव्या म्हणते, आता ऊर्जाने स्वतःच्या हाताने प्रसाद बनवलाय, मग छान असेलच ना. अय्या, आता ऊर्जा आणि शौर्याची सत्यनारायणची पूजा सुद्धा झाली, म्हणजे आता दोघे एकत्र राहू शकतात, हो की नाही? विजया चिडून म्हणते, मी म्हणाले होते ना पूजा एवढ्यात करायची नाही, मग पूजा कशी केली? कुणी काही बोलणार त्याच्या आधीच दिव्या म्हणते, अहो सासूबाई असं काय करताय? आता आजीने पूजा केली ना, मग पूजा चांगलीच होणार ना, आणि नवीन जोडपंच पूजेला बसतं, तुम्हाला काही हे माहीत नाहीये का? दिव्या हसून हसून बोलत असते. पण विजया खूप चिडलेली असते आणि ती कुमुदिनी आजीला जाब विचारते, तुम्ही पूजा का केली? मी सांगितलं होतं ना गुरुजींना वेळ नव्हता, त्यांनी नंतरची तारीख दिली होती. तर कुमुदिनी आजी विजयाला ठणकावून सांगते, विजया तू खोटं बोललीस, गुरुजींना वेळ होता. मला शंका आली म्हणून मी गुरुजींना कॉल केला, तर गुरुजींनी मला सांगितलं की तू त्यांना कॉल केलेलाच नाहीये. त्यांना अशी अपेक्षा होती की आपण त्यांना बोलवू, म्हणून त्यांनी इतर दुसरं कोणतंही काम घेतलं नव्हतं. ते आपल्या कॉलची वाट पाहत होते, पण तू त्यांना कॉल केलाच नाही. आता तू सांग, तू खोटं का बोलली? विजयाच्या पायाखालची जमीनच सरकते. विजयाचं पितळ उघडं पडलेलं असतं, त्यामुळे विजयाकडे बोलायला काही नसतं. शौर्य, दिव्या, ऊर्जा विजयाकडे आश्चर्याने पाहतात आणि मग आजी ही विजयाला जाब विचारते, तू असं का केलंस हेच मला कळत नाहीये. तसं तर तू दाखवतीयस की तुला शौर्य आणि ऊर्जाचं लग्न मान्य आहे, मग ही सगळी कटकारस्थानं तू का करतीये? विजया चिडून म्हणते, मी कसलंही कटकारस्थान केलेलं नाहीये. मी असं बोलले असेल की नाहीये गुरुजींना वेळ, मग तुम्हाला एवढी घाई का? तुम्ही ही पूजा का करून घेतली? तर आजी तिला ठणकावून सांगते, ते माझं कर्तव्य आहे आणि जर तू तुझ्या कर्तव्यात कसूर केली तर मी नाही करणार, मला मध्ये पडावं लागेल. विजया विचारते, तुम्ही मला माझ्या मनासारखं का करू देत नाहीये? हे ठरलं होतं ना, शौर्य आणि ऊर्जाबद्दल सगळे निर्णय मी घेईल. कुमुदिनी आजी तिला ठणकावून सांगते, हेच ठरलं होतं आणि पुढे सुद्धा हेच होईल. पण जर तू जाणून बुजून निर्णय घेण्यास उशीर करत असतील, जाणून बुजून हे सगळं करत असशील तर मी मध्ये पडणार, कारण ऊर्जा आणि शौर्याचं लग्न मी लावून दिलंय, ही जबाबदारी माझी आहे. आणि या दोघींमध्ये चांगलंच भांडण रंगतं. एकीकडून विजया बोलत असते, एकीकडून
आजी बोलत असते आणि विजा चिडून म्हणते, मी तुमच्या कोणत्याही प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाहीये. तर आजी तिला ठणकावून सांगते, जर प्रश्न आणि ऊर्जा आणि शौर्याचा असेल ना तर तुला उत्तरं द्यावीच लागतील. या दोघी एकमेकींच्या अंगावर धावून जातात. तेवढ्या शौर्यमध्ये येतो आणि म्हणतो, आत्ताच घरात पूजा झाली आहे, तुम्ही दोघी कशाला भांडताय? आणि मॉम, तू मला सांग, तू खोटं का बोललीस? तू का नाही सांगितलंस? तू असं का म्हणालीस की गुरुजींना वेळ नाही आहे, पण तू त्यांना कॉन्टॅक्ट केला नव्हता? खरं खरं बोल, तू खोटं का बोलली आहेस? तू तर स्वतः ऊर्जाचा गृहप्रवेश करून घेतलास ना, मग तुझ्या मनात तिच्याबद्दल राग आहे का? तू या नात्याला अजून स्वीकारलेलं नाही आहे का? तर लगेचच विजया ही इमोशनल कार्ड खेळते आणि म्हणते, नाही रे बाळा, तसं काही नाही आहे आणि माझा तुझ्या हक्क नाही आहे का? शौर्य म्हणतो, मॉम, तुझा माझ्यावर हक्क आहे, पण तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. ही पूजा तुला व्हायला नको होती का? तू खोटं का बोललीस? गुरुजींबद्दल खोटं का सांगितलंस? ही पूजा लांबणीवर का टाकली? ऊर्जा ही तिच्याकडे पाहत असते. विजयाला काय उत्तर द्यावं ते समजतच नाही. दिव्या मात्र भलतीच खुश असते. आणि इकडे ऊर्जाच्या माहेरी दळवी काकू ही पूर्वाला म्हणते, पूर्वा, मला एक गोष्ट सांग, आज ऊर्जाच्या घरी सत्यनारायणची पूजा असेल असं तू म्हणाली, म्हणजे तुला माहीत नाही आहे का पूजा आहे की नाही? आणि जर पूजा होती मग तुला का नाही बोलवलं? पूर्वाला सुद्धा हा प्रश्न पडतो. अय्या, खरंच जर सत्यनारायणची पूजा होती मग ऊर्जाला हे माहीत नव्हतं का? आणि जर माहीत होतं तर तिने मला बोलवलं नाही, ते मी समजू शकते आणि मी सुद्धा त्या घरात गेले नसते, पण ऊर्जाने मला का सांगितलं नाही? तेवढ्यात दळवी काकू विचारते, जसं ऊर्जाने सांगितलं की तिचा गृहप्रवेश एकदम धूमधडाक्यात झाला, त्यावरून तर असं वाटतंय की सगळं आलबेल आहे. मग तू ऊर्जाची आई आहेस ना, तुला तर सत्यनारायण पूजेला बोलवायला हवं होतं, तू जायला हवं होतं, तुला का नाही बोलवलं? तर पूर्वा म्हणते, दळवी काकू, असं काही नाही आहे. ऊर्जा जेव्हा आली होती ना तेव्हा खूप टेन्शनमध्ये होती, म्हणून सांगायचं विसरली असेल. दळवी काकू विचारते, कसलं टेन्शन? तर पूर्वा सांगते, उद्या पद्माच्या केसचं हिअरिंग आहे ना, त्या टेन्शनमध्ये होती. दळवी काकू म्हणते, अरे हो, बरोबर आहे, एवढी महत्त्वाची केस आहे म्हणून ती टेन्शनमध्ये होती, पण तू काळजी करू नको, ऊर्जाच ही केस जिंकेल. पूर्वाला सुद्धा असा पूर्ण विश्वास असतो, ही केस ऊर्जाच जिंकणार आहे. आणि इकडे विजया ही शौर्याला जाब विचारते, तू मला कोणत्या अधिकाराने प्रश्न विचारतोय? एकतर माझ्या मनाविरुद्ध जाऊन लग्न केलं, तुला मी म्हणत होते हे लग्न करू नकोस, तरीसुद्धा तू हे लग्न केलंस. मी तुमचं लग्न स्वीकारलं, तुमचा घरात गृहप्रवेश करून घेतला आणि आता गृहप्रवेश करताना जेव्हा मला सांगितलं होतं की तुमच्याबद्दलचे सगळे निर्णय मी घेईल, तरीसुद्धा मला न बोलवता, मला न सांगता ही सत्यनारायणची पूजा करून घेतली गेली का? हे ऐकून आजी खूप चिडते आणि विजयाला ठणकावून सांगते, लपून करण्यासारखं काहीच नाही आहे. जेव्हा मी गुरुजींना कॉल केला तेव्हा गुरुजी पूजेसाठी यायला तयार होते, म्हणून मी त्यांना घरी बोलवलं. त्यानंतर मी तुला सांगण्यासाठी अनेक वेळेस कॉल केले, पण तुझा मोबाईल स्विच ऑफ होता, त्यामुळे तुझ्याशी कॉन्टॅक्ट करताच आला नाही, नाहीतर पूजेचा प्रसाद तुझ्याच हाताने मला भरून घ्यायचा होता. तर विजया विचारते, तुमच्या मुलाला सुद्धा तुम्ही बोललं नाही का? आजी म्हणते, तुझा नवरा कामात असताना घरचे फोन उचलत नाही, हे तुला माहीत नाही आहे का? हे मी वेगळं सांगू का? विजयाची बोलतीच बंद होते आणि मग शौर्य पुन्हा एकदा विजयाला तोच प्रश्न विचारतो, आई, तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दे. तू गुरुजींबद्दल खोटं का बोलली? तू ही पूजा होऊ नये असा तुझा विचार होता का? अशी तुझी इच्छा होती का? आणि मग विजया आपल्या मूर्ख मुलाला, साध्या भोळ्या मुलाला मूर्खात काढते आणि रडू लागते आणि म्हणते, शौर्य, मी असं का करेल? मला का नाही वाटणार की तुमची सत्यनारायणची पूजा व्हावी? अरे, मी ही पूजा लांबणीवर टाकत होते, मी खोटं बोलले, मान्य करते मी, पण मी हे का केलं हे सगळं मी तुला सांगते. तुला तर माहिती आहे आदित्यचं लग्न कोणत्या परिस्थितीत झालं, आणि मग मला फक्त तुझ्याकडून आशा होती, तुझं लग्न धूमधडाक्यात करावं, सगळ्या नातेवाईकांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना, ओळखीच्या लोकांना बोलवावं, अशी माझी खूप इच्छा होती, पण तू सुद्धा तेच केलं. तुझ्या लग्नात तर आम्ही आलोच नाही, मग नातेवाईक, मित्रमंडळी, शेजारी पाजारी येण्याचा प्रश्नच नाही. लग्न तसं झालं, मग रिसेप्शन तर झालंच नाही. मला असं वाटत होतं की कमीत कमी ही सत्यनारायणची पूजा तरी मोठ्या प्रमाणात व्हावी, कमीत कमी काही नातेवाईक, आजूबाजूच्या 4 लोक, तुझ्या डॅडचे मित्रमंडळी, त्यांना तरी बोलवावं, माझ्या मैत्रिणींना बोलवावं, म्हणून मी ही पूजा लांबणीवर टाकत होते. पण हे सगळं चुकीचं होऊन बसलं. आणि तिचं हे रडणं पाहून शौर्याला वाटतं, अरे वा, माझी आई तर किती छान विचार करत होती, उगच मी त्याच्यावर संशय घेतला. आईने 2 आसवं गाळली की शौर्य लगेच पगळला. पण ऊर्जा आणि कुमुदिनी आजीला समजतं
हे मगरीचे अश्रू आहेत, यांच्यावर विश्वास ठेवून फायदा नाहीये. विजा म्हणते, पण या घरात मला काहीच किंमत नाहीये, काहीच माझ्या मनासारखं होत नाही. आणि मग विजया ही कुमुदिनी समोर येते आणि म्हणते, तुम्ही असं का करताय? माझ्या मुलाच्या मनात माझ्याबद्दल विष का कालवताय? थांबवा हे सगळं, थांबवा. मी तुमच्यासमोर हात जोडते, पण माझ्या मुलाला माझ्यापासून दूर करू नका, त्याला माझ्याविरुद्ध भडकून देऊ नका. आणि हात जोडून ती ढसाढसा रडू लागते. आजीला वाटतं, अरे वा, काय ॲक्टिंग करतीये, वा वा, लय भारी. आणि मग शौर्य हा विजयाला म्हणतो, आई प्लीज रडू नको. तो आईचे डोळे पुसतो, आईचा हात हातात घेतो आणि म्हणतो, ठीक आहे आई, तू सत्यनारायण पूजा तुझ्या मनाने नाही करू शकली, काही प्रॉब्लेम नाही आहे, पण तू रडू नकोस. आणि सॉरी, मी तुझ्यावर संशय घेतला. आत्ता मला कळलं आहे की तू पूजेसाठी का लांबणीवर टाकत होती, लवकर पूजा का करत नव्हती. विजा म्हणते, शौर्य तुला कळलं की मी खरं बोलतीये, नाहीतर या घरातील सगळ्यांना असं वाटतं की मी नाटकच करतीये. आणि विजया पुन्हा एकदा आजीसमोर हात जोडते आणि म्हणते, लग्न माझ्या मनाविरुद्ध झालं, सत्यनारायणची पूजा माझ्या मनाविरुद्ध झाली, पण आता कमीत कमी कुलदेवतेचं दर्शन तरी माझ्या मनाने होऊ द्या. कधी जायचं, कसं जायचं, कुणी कुणी जायचं, हे सगळं माझं मला ठरवू द्या. आजी आणि ऊर्जा काहीच बोलत नाही. शौर्य म्हणतो, मॉम ठीक आहे, जर तुझी अशी इच्छा आहे ना, मग सगळं तुझ्या मनासारखंच होईल. तू जेव्हा म्हणशील, जसं म्हणशील तसंच आपण कुलदेवतेच्या दर्शनासाठी जाऊया, तुझी इच्छा नक्की पूर्ण होईल. हे ऐकून विजयाला खूप आनंद होतो. आजी आणि शौर्य तेथून निघून जातात आणि मग विजया सत्यनारायणच्या पूजेला प्रार्थना करते, नमस्कार करते आणि जाऊ लागते. तर दिव्या तिला थांबवते आणि म्हणते, ओ सासूबाई, कुठे चाललात? अहो पूजा झाली, पूजेला तुम्ही नमस्कार केला, पण प्रसाद तर घेतलाच नाही. आणि प्रसाद न घेतल्यावर खूप मोठा अपशकुन होतो बरं का, प्रसाद तर घ्यावाच लागेल, घ्या बरं प्रसाद. असं म्हणून ती विजयाला प्रसाद घ्यायला सांगते. विजया ऊर्जाकडे पाहते, हात पुढं करते आणि मग ऊर्जा तिच्या हातात हा प्रसाद देते. पण या दोघी एकमेकींकडे डोळे मोठे मोठे करून वटारून पाहत असतात. म्हणजे विजयाला असं वाटतं की माझ्या डोळ्यात ऊर्जा येईल आणि ऊर्जाला असं वाटतं की विजया माझ्या डोळ्यात सामावून जाईल. या दोघी एकमेकींना चांगलं टशन देतात आणि विजया प्रसाद घेऊन तेथून निघून जाते. आणि मग दिव्या ही ऊर्जाला म्हणते, काय गो ऊर्जा, मला खूप वाईट वाटलं. सत्यनारायणची पूजा झाली आणि त्यानंतर हा तमाशा झाला, पण तू नको टेन्शन घेऊ बरं का, सगळं काही छान होईल. असे आडेवेडे घेत असं अदा करत ही दिव्या तेथून निघून जाते. ऊर्जाला समजतं की ही विजया डेंजर बाई आहे, हिचं काही खरं नाही आहे. विजया थोड्या वेळाने तिच्या रूममध्ये येते आणि एकदम ज्वालेत अग्नीत जळत असते. तिला ऊर्जाचा, कुमुदिनी आज्जेचा, या पूजेचा खूप राग आलेला असतो. तिला आठवतं की ऊर्जाने कसं मला सत्यनारायणचा प्रसाद दिला आणि माझ्याकडे डोळे वटारून पाहत होती. हे सगळं आठवून तिला खूप राग येतो. आणि तेवढ्यात हर्षवर्धन तेथे येतो आणि विचारतो, काय ग विजया, घरात पूजा झालेली दिसतीये आणि तू तर म्हणाली होतीस की तू पूजा होऊ देणार नाही, मग पूजा कशी झाली? तर विजया म्हणते, मी होते तेव्हा पूजा झालीच नाही, मी घरातून बाहेर गेल्यावर गुपचूप ही पूजा झाली आहे. हर्षवर्धनला मोठा धक्काच बसतो. हर्षवर्धन विचारतो, हे कसं शक्य आहे, तुला न सांगता गुपचूप पूजा झाली? तर विजया चिडून म्हणते, आहे ना, जोपर्यंत या घरात तुमच्या आईसाहेब आहेत तोपर्यंत सगळं शक्य आहे. मी घराबाहेर गेले आणि तुमच्या आईसाहेबांनी लगेच गुरुजींना कॉल केला, त्यांना घरी बोलून घेतलं आणि घरात कुणी नाही आहे हे पाहून पूजा करून घेतली. हर्षवर्धन खूप चिडतो आणि विजया ही हर्षवर्धनला जाब विचारते, तुमच्या आईसाहेब कधीपर्यंत माझ्या आणि माझ्या मुलांमध्ये नाक खुपसणार आहेत, मला माझ्या मुलांपासून दूर करणार आहेत? माझ्या मुलांवर हक्कच नाही आहे का? त्यांनी लग्न कधी करायचं, कुणाशी करायचं, कसं करायचं, लग्नानंतर सत्यनारायणची पूजा कधी होणार, कशी होणार, हे सगळं तर तुमच्या आईसाहेबच ठरवत आहे, त्यात तर मला काही हक्क नाही आहे. हर्षवर्धन विजयाला समजवण्याचा प्रयत्न करतो. विजया, मी तुला आधीच म्हणालो होतो, तुला जे काही करायचं आहे ना ते खूप हुशारीने कर, पण तू तर सगळं खुल्लमखुल्ला करतेय, त्यामुळे सगळ्यांना तुझ्यावर संशय येतोय. आईसाहेब सोड, बाहेरचं कुणी आलं ना तर त्यांना सुद्धा कळेल की तुला ऊर्जा आवडत नाही. विजया ओढून म्हणते, नाहीच आवडत, मग मला ऊर्जा आवडत नाही आणि तिला कळायचं ते कळू दे. हर्षवर्धन म्हणतो, कळू दे ना, पण शौर्यला कळायला नकोय, शौर्यला काहीच कळायला नकोय. विजया चिडून म्हणते, हे सगळे ना फक्त तुमच्यामुळे झालंय. तुम्ही म्हणाला की माझ्या मुलाचं त्या ऊर्जा शिंदेबरोबर लग्न होणार नाही, झालं. तुम्ही म्हणाला मी तिला संसार करू देणार नाही, ते सुद्धा होतंय. तुम्ही सगळं खोटं बोलताय माझ्याशी, कारण तुमच्यासाठी फक्त त्या विक्रांत शिर्केची केस महत्त्वाची आहे, दुसरं काहीच महत्त्वाचं नाही आहे.
हे ऐकून हर्षवर्धन खूप चिडतो आणि जोरात ओरडतो, आहे माझ्यासाठी विक्रांत शिर्केचीच केस महत्वाची आहे, दुसरं काहीच महत्वाचं नाहीये. त्याचा हा आडावडा ऐकून विजा चांगलीच दचकते, पण पुढच्या क्षणाला हर्षवर्धनपेक्षा मोठा आवाज काढते, ओरडा, अजून ओरडा माझ्यावर, तुम्हाला एवढंच जमतं समोरच्यावर जोरात ओरडायचं आणि त्याचा आवाज बंद करायचा. इतक्या जोरात ओरडा, बेंबीच्या देठापासून ओरडा की संपूर्ण घरातील लोकांना आवाज गेला पाहिजे आणि त्यांना कळलं पाहिजे की या विजयाला तिची सासू किंमत देत नाही, तिचा मुलगा किंमत देत नाही, काल आलेल्या सुना किंमत देत नाही आणि नवरा तर देतच नाही, म्हणजे या घरात मला जगायलाच नको, मी मरायला मोकळी, असं म्हणून विजया ढसाढसा रडू लागते. विजयाचा खूप संताप झालेला असतो. हर्षवर्धनला समजतं आता आरडाओरडा करून फायदा नाहीये आणि मग हर्षवर्धन विजयाला प्रेमाने जवळ घेतो आणि म्हणतो, विजया मला माफ कर, मी खरंच तुझी माफी मागतो, मी तुझ्या असं ओरडायला नव्हतं पाहिजे, पण माझ्यावर खूप जास्त प्रेशर आहे, ही केस जिंकणं माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे, फक्त माझ्या करिअरसाठी नाही तर माझ्या पर्सनल लाईफसाठी सुद्धा खूप महत्त्वाचं आहे, म्हणून मला या केसवर फोकस करू दे. एकदा का ही केस मी जिंकली ना, मग तुला जसं हवंय तसं आपण करू, त्या ऊर्जा शिंदेला दोघं मिळून घराबाहेर काढू, पण आता मला दुसऱ्या कोणत्याच गोष्टीचा विचार करायचा नाही आहे. आणि मग शेवटी विजया बायकोस, नवरा एवढा इमोशनल झाल्यावरती ही इमोशनल होते आणि म्हणते, अहो मला माफ करा, मी तुम्हाला खूप बोलले ना, म्हणजे मी खरंच तुमची माफी मागते, मी यानंतर तुम्हाला त्रास देणार नाही, तुम्हाला काय तुमचा स्टडी करायचा असेल करा, मी तुमच्यासाठी जेवण आणते, मीही तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही आणि इतर कुणीही करणार नाही याची गॅरंटी माझी. हर्षवर्धन खूप खुश होतो की जे ओढून नाही करता आलं ते रडून करता आलं आणि विजया तेथून निघून जाते. आणि इकडे ऊर्जा ही किचनमध्ये असते. तेवढ्यात शौर्य तेथे येतो आणि म्हणतो, काय मग बायको, झाली सत्यनारायणची पूजा? पण ऊर्जाच्या चेहऱ्यावर 12 वाजलेले असतात. शौर्य विचारतो, काय झालं? मॉम जे काही बोलली त्यामुळे तू चिडलीस का? तुला वाईट वाटलंय का? तर ऊर्जा म्हणते, नाही शौर्य, तसं काही नाही आहे, मला त्याचं काही नाही, मला केसचं टेन्शन आलं आहे. शौर्य म्हणतो, हो ना, उद्याच केसचं हिअरिंग आहे. तर ऊर्जा सांगते, या लग्नामुळे ना माझं केसकडे खूप दुर्लक्ष झालं आहे, मी केसचा स्टडी केला नाही आहे, पद्मा घाबरलेली असेल, मला तिला जाऊन भेटायचं आहे, उद्या तिचं क्रॉस एक्झामिनेशन असेल, ती काय बोलणार कसं बोलणार त्याचं मला टेन्शन आलं आहे, मला पोलीस स्टेशनमध्ये जायचं आहे, इन्स्पेक्टर हुरबुत्तेला भेटायचं, चार्जशीटची कॉपी, FIRची कॉपी, अजून काही त्यांच्याशी बोलायचं, हे सगळ्या वस्तू कलेक्ट करायच्या आणि मी इथे घरातच अडकून पडली आहे, मला कोठेच जाता येत नाही आहे. शौर्य ऊर्जाला म्हणतो, खरं आहे, तुला या सगळ्यांची तयारी करावी लागेल, नाहीतर उद्या कोर्टात तुला सगळं अवघड जाईल. ठीक आहे, मग आपण आता असं करूया, आपण आधी कोर्टात जाऊया, मग तेथून पोलीस स्टेशनला जाऊया आणि मग पद्माला भेटायला जाऊया. ऊर्जा म्हणते, ठीक आहे, आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. ऊर्जा आणि शौर्य या दोघांच्या अडचणी संपायला तयार नाही आहे. कदाचित ऊर्जाने केस संपेपर्यंत लग्न केलं नसतं ना तरच बरं झालं असतं, कारण हे लग्न केल्यामुळे तिच्यावर खूप सारी बंधनं आली आहेत आणि विजया जाणून बुजून तिला या केसवर फोकस करू देत नाही आहे. सत्यनारायणची पूजा तर झाली, परंतु जोपर्यंत कुलदेवतेचं दर्शन होत नाही तोपर्यंत ऊर्जा आणि शौर्य एकत्र राहू शकत नाही. त्यामुळे या दोघांमध्येही दुरावा आला आहे आणि ऊर्जाचा पद्माच्या केसबरोबर सुद्धा दुरावा आला आहे. मग आता पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येणार आहे. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय, तर पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू, ऊर्जा आणि शौर्य हे दोघे कोर्टात जायला निघतील आणि त्याच वेळेस विजया तेथे येईल आणि म्हणेल, कुठे निघालीस ऊर्जा, आता तू बाहेर जाऊ शकत नाही, कारण आज सत्यनारायणची पूजा झाली आहे आणि जहागीरदारांच्या रीतीप्रमाणे सत्यनारायणची पूजा झाली की घरातील नवीन सुनेने घरातील सगळ्यांसाठी त्यांच्या आवडीचा स्वयंपाक बनवायचा असतो आणि तुलासुद्धा ही रीत पाळावीच लागणार. शौर्य हा विजयाला समजवण्याचा प्रयत्न करेल, पण ऊर्जा म्हणेल, ठीक आहे शौर्य, मी स्वयंपाक करते आणि मग आपण कोर्टात जाऊया. आणि विजया ही ऊर्जाला काय थोडका स्वयंपाक नाही सांगणार, आता इतकं मोठं घर आहे, इतकी माणसं आहेत, सगळ्यांना पुरेल असा स्वयंपाक ती सांगणार. आणि स्वयंपाक करता करता ऊर्जाचेही 12 वाजतील आणि घड्याळसुद्धा रात्रीचे 12 वाजतील, म्हणजे केसच्या आदल्या दिवशी ऊर्जा काहीच तयारी करू शकणार नाही, ना पोलीस स्टेशनला जाऊ शकेल, ना पद्माला भेटायला जाऊ शकेल, ना कोर्टात जाऊ शकेल. म्हणजे उद्या जेव्हा ऊर्जा ही कोर्टात उभी राहील तेव्हा तिची चांगलीच भंबेरी उडणार
आणि ती कोर्टात जाईल की नाही हे सुद्धा माहीत नाही. कारण उद्यासुद्धा ही विजया काही ना काहीतरी कारण काढून ऊर्जाला घरीच थांबून घेते आणि तिला केससाठी कोर्टात जाऊ देत नाही असंच वाटतंय. आणि ऊर्जा ही स्वयंपाक बनवायला लागेल तर ती अशी भाजी बनवणार की भाजीच जळून जाईल. कदाचित ऊर्जाला स्वयंपाकसुद्धा बनवता येत नाही असंच दिसतंय. म्हणजेच आता या मालिकेमध्ये पद्माची केस लांब राहिली, हर्षवर्धनला हरवणं लांब राहिलं. आधी ऊर्जाला या कजाक सासूला या विजयाला हरवावं लागणार आहे. आणि जोपर्यंत ऊर्जा सासूबाई सासूबाई म्हणून तिच्या मागे मागे करेल, तिचा प्रत्येक अन्याय सहन करेल ना, तोपर्यंत ऊर्जाला अवघड जाईल. ऊर्जाला आपल्या खऱ्या रूपात यावं लागणार आहे, जी ऊर्जा कधीही अन्याय सहन करत नाही, चुकीची गोष्ट सहन करत नाही. तर फ्रेंड्स, तुम्हाला हा ट्विस्ट आवडतोय का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि वचन दिले तुम्हाला या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.